झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात सुरत बायपास रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य। 7 दिवसात दिवे लावा अन्यथा अधिकाऱ्यांना कोंडणार। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मरे यांचा इशारा। धुळे शहरातील सुरत नागपूर बायपास रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनलाय। 5 वर्षांपूर्वी चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रस्ता अंधारातच आहे। परिणामी अपघात आणि लुटमारीच्या घटनांत वाढ झाली असून या समस्येवर शिवसेनेने आवाज उठवत 7 दिवसात पथदिवे सुरू करण्याचा अल्टिमेटम संबंधित अधिकाऱ्यांना दिलाय। जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या संदर्भात जिल्हा प्रमुख मनोज मोरे म्हणाले, प्रचंड अडचणी असलेला हा सुरत बायपासला लाईट नसल्यामुळे या फक्त अडचणींचं प्रमुख कारण या सुरत बायपासवर अंधाराचं साम्राज्य आहे। हा सुरत बायपास म्हणजे आज मृत्यूचा सापळा झालेला आहे। या बायपासवरून लाईट नसल्यामुळे ज्या काही समस्या होतात त्या समस्यांचं निराकरण येत्या 7 दिवसामध्ये NHAIच्या या प्रकल्प अधिकाऱ्यांनी पीओने जर केलं नाही, या महामार्गावर जर लाईट लागले नाहीत तर या 7 दिवसानंतर या प्रकल्प अधिकाऱ्यांचं इथे जेवढे कोणी अधिकारी बसतात, जे कोणी या NHAIचे कर्मचारी अधिकारी आहेत, या सर्वांना या कार्यालयामध्ये कोंडून यांना काय ते शिवसेनेच्या वतीने असं तीव्र स्वरूपाचं आंदोलन केले जाईल असा इशारा आम्ही दिलेला आहे त्यांना। त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की आमच्या वरिष्ठांशी बोलून आर्थिक तरतूद काय असेल नसेल ते तरतूद करून तात्काळ नियोजन करण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे। त्यांना जर या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येत नसेल तर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर दिलं जाईल। निवेदन देण्यापूर्वी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। रस्त्याच्या या गंभीर समस्येवर चर्चा झाली। याच रस्त्यालगत हिरे मेडिकल कॉलेज असल्याने विद्यार्थी, विद्यार्थिनी, डॉक्टर्स आणि रुग्णांच्या नातेवाईकांची रात्री अपरात्री वर्दळ असते, परंतु अंधारामुळे त्यांच्या जीवितेसह सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे या रस्त्यावर तातडीने पथदिवे लावण्याची गरज व्यक्त करण्यात आली। यावेळी मयूर बोरसे, कल्पेश चव्हाण, शेखर बडगुजर, अजय पाटील, विशाल सोनवणे, यश गिरासे, रवी शिंदे, अरविंद सुडके, आदेश मराठे, शुभम मराठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।